आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आदित्य ठाकरेंची एसआरए अधिकाऱ्यांसोबत दुपारी बैठक। एसआरए प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांशी संवाद साधणार। दुपारी 12 वाजता एसआरए मुख्य कार्यालयात ही बैठक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू तर आमदार अमित गोरखेंचा आरोप। आमदार गोरखे यांचे पीए सुशांत भिसेंच्या पत्नीचा मृत्यू। रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार। आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण तर अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त। विविध राजकीय संघटनांकडून रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे एका मातेचा करुण अंत। मुख्यमंत्री काय करतायत तसा राऊतांचा सवाल तर त्यांची लेबल मोठी। गोरगरिबांची कामं काय करतील राऊतांची टीका। हिंमत असेल तर रुग्णालयामध्ये चौकशी करावी आणि कारवाई करावी राऊतांचं आवाहन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली घटना दुर्दैवी। घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची यावर प्रतिक्रिया। शालेय विद्यार्थ्यांच्या ताक वाटपावरून नवा वाद। वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना ताक वाटप करताना आपल्या स्तरावर निधीची तरतूद करा। शिक्षण मंत्री दादा भुसेंची सूचना तर शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संघटनांचा शिक्षण मंत्र्यांच्या या आदेशाला विरोध। नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे 8 महिलांचा मृत्यू तर वसमत तालुक्यातल्या गुंज या ठिकाणी होत्या या महिला तर महिलांसोबत लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती। युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। प्रमुख साक्षीदार असलेल्या लालचंद पाल यांना व्हॉट्सअप ग्रुपवरून जीवे मारण्याची धमकी तर MHB कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। घोसाळकर प्रकरणाचा तपास आता CBI कडे।